नमस्कार. आरोग्य मंत्रा या कार्यक्रमामध्ये स्पीड न्यूज 24 चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश शिंदे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रकाश शिंदे सर यांचा थोडक्यात परिचय आपण पाहूया. डॉक्टर प्रकाश शिंदे सर हे महाराष्ट्रातील एक नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर. गेली 43 वर्ष ते रुग्णांची सेवा करत आहेत. होमिओपॅथी हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. लंडन स्कूल ऑफ होमिओपॅथीमध्ये शास्त्रीय मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केलं. कर्करोग, किडनी, मधुमेह या रोगांच्यावरती त्यांनी उपचार केलेले आहेत. या त्यांच्या कामाची दखल घेऊन भारत गौरव पुरस्कार 2001, राजमाता विजयराजे सिंधिया वैद्यकीय पुरस्कार 2005, करवीर भूषण ताराराणी पुरस्कार 2005, तथागत इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2010 बँकॉक या ठिकाणी सरांना देण्यात आलं. सरांनी आजपर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून संशोधनपर लेख लिहिलेले आहेत. लेखनाची प्रचंड आवड असल्यामुळं आपलं हे ज्ञान लोकांच्यापर्यंत जावं यासाठी सरांनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्यामध्ये किडनी फेल्युअर यशस्वी होमिओपॅथी उपचार, मधुमेह होमिओपॅथी चिकित्सा, अंधारातून प्रकाशाकडे, आरोग्य मंथन आणि आरोग्य क्रांतीचे प्रणेते डॉक्टर सॅम्युअल हनेमन या पुस्तकांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. असे हे अत्यंत अभ्यासू, व्यासंगी आणि रुग्णसेवेप्रती असणारा त्यांचा जो स्नेहभाव आहे हा जपत रुग्णांची अत्यंत नम्रपणे सेवा करणारे कोल्हापुरातील ख्यातनाम होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश शिंदे सर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. पुन्हा एकदा सरांचं स्वागत करतो. नमस्कार. सर, आपण पाहतोय की लोकांच्या मनामध्ये वैद्यकीय क्षेत्राबद्दल नेहमीच एक कुतूहल पण असतं आणि मनात एक भीती पण असते. डॉक्टरांचं नाव काढलं तरी लोकांना मनात असं भीती वाटायला लागते. आजार म्हटलं तर मग त्याच्यापेक्षा जास्त वाटते. मग नेमकं आजार ही संकल्पना काय आहे? आजाराबद्दल बोलायचं झालं तर पहिल्यांदा आपल्याला असं समजून घ्यायला की हेल्थ म्हणजे काय. अगदी. तर हेल्थ म्हणजे आरोग्य याच्याबद्दल निर्णय लोकांनी, तज्ज्ञांनी निर्णय संकल्पना मांडलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं याची डेफिनेशन दिलेलं आहे. तर ते डेफिनेशन असं आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली द ॲब्सेन्स ऑफ डिझीज अँड इन्फर्मिटी. थोडक्यात काय की कम्प्लीट फिजिकल म्हणजे शारीरिक कुठलाही दोष असू नये. मेंटल म्हणजे मानसिकता बिघडलेली असू नये. बरोबर. मानसिकता तर स्थिर असलीच पाहिजे. म्हणजे मानसिकतेमध्ये हे बॅलन्स हवा. ओके. इम्बॅलन्स म्हणजे मेंटल स्टेट डिरेंजमेंट. बरोबर. आणि सोशल वेलबिंग म्हणजे समाजात जे काही घडतं त्यात समाजाला सुधारण्याची ताकद त्या माणसामध्ये असली पाहिजे. त्या व्यक्तिमत्वामुळे त्याचा प्रभाव इतरांच्यावर पडून इतर लोकसभा भोवताल जे आहे ते हेल्दी झाले पाहिजेत. ओके. आरोग्यदायी झाले पाहिजेत. बरोबर. असे ते डेफिनेशनचं थोडक्यात होतं. आणि नंतरच्या काळात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं ते वाढवलेले डेफिनेशन आहे ते स्पिरिच्युअल हेल्थ सुद्धा आहे. बरं. स्पिरिच्युअल हेल्थ हा भाग पूर्वी घेतलेला नव्हता. स्पिरिच्युअल म्हणजे भावनिक, म्हणजे शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य आणि भावनिक आरोग्य, स्पिरिच्युअल आरोग्य. ओके. ह्या सगळ्या पातळी जर नॉर्मल झाल्या, नॉर्मल एखाद्या असतील, त्या पातळी जर नॉर्मल असतील तर तो आरोग्यदायी असा आहे असं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. बरोबर. आणि मला वाटतं ते सर्वांना मान्य असावं. अगदी. आता मला असं म्हणायचं होतं की रोगी कुणाला म्हणायचं आणि निरोगी कुणाला म्हणायचं? रोगी कुणाला म्हणायचा एक चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. रोगी मग ह्या ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, ओके, आणि सोशल हेल्थ, सोशल स्टेटस. ह्या सोशल स्टेटस तिन्ही मी आत्ताच सांगितलं ते बॅलन्स्ड असतील, त्यात समतोल असेल तर तो आरोग्यदायी असतो. बरोबर. आणि म्हणजे काय की रोगी म्हणजे तो आपल्या कामात कार्यरत असतो. बरं. मी स्वतः दवाखान्यात कार्यरत असतो, त्यामुळे माझ्या लक्षात येत नाही की माझं डोकं आहे की माझे हात आहे का माझे पाय आहे. समोरचा रुग्ण माझ्यासमोर येतो आणि त्याला काय होतं मी विचारत असतो. आणि विचारताना मी हे विसरून जातो की मी आज जेवलोय की नाही. बरोबर. माझे रोजच्या ज्या गोष्टी आहेत
म्हणजे शरीराकडे, ते शरीराकडचं दुर्लक्ष होतं आपलं, बरं बरं. की आपण शरीर राहत नाही. जेव्हा आपण डिव्होशनली काम करतो ते व्यक्तिगत ज्यावेळेला खोलात जातो, जसं काय एखाद्या समुद्रामध्ये आपण किंवा विहिरीमध्ये वरून जोरदार उडी मारली आहे, डुबकी मारली आहे, वरून सुळकी उडी मारली आहे, आणि त्यावेळेला आपण आत शिरतो आणि मग आत जितकी उंच सुळकी तितका तुम्ही आत खोलवर जाता आणि तितका तुम्ही वर येता. हा जो मधला प्रवास आहे, सुळकी मारलेला, पाण्यात डुबलेला आणि नंतर वर येणारा प्रवास, ह्या एवढ्याशा काही सेकंदाच्या गोष्टीमध्ये त्या माणसाला आपलं शरीर आहे की नाही याची सुद्धा जाणीव नसते. आणि आपलं शरीर आहे की नाही याची जाणीव न होता तो कार्यरत असेल, तो खरा आरोग्यदायी व्यक्तिमत्व आहे. बरोबर. आता जे रोगी आपण तुम्ही म्हटलात की शारीरिक मानसिक स्थिती आहे, तर या रोगाच्या कारण मीमांसेबद्दल काय सांगाल? कारण मीमांसेबद्दल सांगण्यापूर्वी आता मी होमिओपॅथिक तज्ज्ञ याचा विचार केला तर आपल्या सगळ्यात महत्वाचं काय असेल तर मन आहे. बरोबर. हा, म्हणून मेंटल हेल्थ वर्ल्ड हेल्थ करण्याचं सांगितलेलं आहे. अगदी. मेंटल हेल्थ म्हणजे चांगल्या स्थितीत असणं, म्हणजे सुद्धा लोकांना माहित नाही मेंटल हेल्थ म्हणजे काय. तर मेंटल हेल्थचं सुद्धा डेफिनेशन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन केलेलं आहे. तर मेंटल हेल्थ म्हणजे काय? स्टेट ऑफ वेलबिंग. कसं स्टेट ऑफ वेलबिंग इन विच द इंडिव्हिज्युअल वैयक्तिकता रिअलायझेस हिज ऑर ओन ॲबिलिटीज. तो आपल्या ॲबिलिटीज काय, आपल्यात काय करू शकतो, आपण आपल्यातून काय घडू शकतं, आपण काय करू शकतो समाजासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या जवळच्या लोकांसाठी, आणि नंतर समाजासाठी, नंतर शहरासाठी, स्टेटसाठी आणि राष्ट्रासाठी, आणि आंतरराष्ट्रीय लेवलला आपण काय करू शकतो, ह्याला ॲबिलिटी. ओके ओके. ते ॲबिलिटी काय, ती ॲबिलिटी आपल्याकडे कितपत आहे ही स्थिती जो जाणतो आणि त्या पद्धतीने काम करतो. आणि एक ते माझ्या मतानं होमिओपॅथी दृष्टीनं विचार काय की डिवाईन सायन्स म्हटलंय. तुम्ही डॉक्टर होता, होमिओपॅथिक तज्ञ होता, तुम्ही एक डिवाईन सायन्स म्हणजे देवाने दिलेलं शास्त्र तुम्ही उपयोगात आणून लोकांना रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करता. तर हा तो मिशन सांगितलं आहे हानेमननं. हानेमन म्हणजे फाउंडर ऑफ होमिओपॅथी. मिशन काय सांगितलेलं आहे की त्या तुम्हाला मिळालेल्या शक्तीचा, दैवी शक्तीचा म्हणजे डिवाईन पॉवर, त्याचा वापर तुम्ही करून तुम्ही डिवाईन पद्धतीनं तुम्ही लोकांना आरोग्य नाही त्यांना आरोग्यदायी करू शकता. आणि ह्याला त्यांनी मिशन म्हटलेलं आहे. ओके ओके. तर मिशन हे काय की हाऊ यू कॅन यूज युअर ॲबिलिटीज टू कोप अप द सिच्युएशन. मग त्यावेळेला अनेक अडथळे आहेत. कसं तुम्ही करणार, कोप अप करणार? तर कोप अप करण्यासाठी तुमची स्वतःची वैयक्तिकता, फिजिकल, मेंटल आणि स्पिरिच्युअल आणि सोशल, ती तोडणीक पाहिजे. आमच्याकडे बरेच आमचे पेशंट होतात, अहो तुम्ही कसे काय एवढं इतकं तुम्ही इतकी पेशंट बघता, काय तुम्हाला काय चार्ज केलाय? बऱ्याच वेळा मला विचारतात तुम्ही सकाळी किती वाजता योगासन करताय, किती वाजता उठताय, तुम्हाला ही शक्ती कोणी दिली? ती शक्ती काय नाही, ती ॲबिलिटी आहे. ओके. ती ॲबिलिटी कशी आहे की आपण जेव्हा सुळकी मारतो तेव्हा आपण विसरतो की आपलं शरीर आहे की नाही. बरोबर. एखाद्या विहिरीमध्ये, आणि ते विसरतो त्यावेळी ती ॲबिलिटी तयार होती. त्या ॲबिलिटीचा वापर चांगला करता आला पाहिजे. तो वापर करता येणे म्हणजे लोकांना आरोग्यदायी करणे, हा त्यातला भाग आहे. मग आजार कोणत्या स्वरूपाचा? आत्ताच बोललो, मानसिक, शारीरिक, फिजिकल. एकाला जखम झाली, चालत चाललाय, निघता निघता तो पडतो, ठेच लागते. ठेच लागल्यानंतर त्याला समजतं की दुखतंय, डॉक्टरकडे जातो, मलमपट्टी करतो. माझ्या मते मानसिकता कशी आहे की 90% मानसिकता आहे आजारामध्ये. नाही, मला तेच विचारायचं, 95% मानसिकता आहे. की आता सध्या जर बघितलं तर लोकांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती थोडी थोडी कमी होते आहे, आणि त्यामुळे पटकन आजारी पडायला होते. आणि लोकांच्या मनात एक अशी भीती असते की सातत्यानं ते घाबरलेले असतात की मी आजारी आहे का, मी आजारी आहे का. मग या भीतीचा आणि आजाराचा नेमका सहसंबंध नेमका असा आहे की माझ्या दृष्टीने 95% आजार हे मानसिक आहेत. आता आपण म्हणाले की एखादं मी आताच उदाहरण दिलं की ठेच लागली, जखम झाली. जखम झाली म्हणजे ती बरी होईल का नाही इथंच मानसिकता सुरू होते. समजा त्याला डायबिटीस असेल तर तिची मानसिकता आणखी पराकुटीला जाते. आणि तो पळत पळत डॉक्टरकडे जातो. डॉक्टर त्याचा जर जनरल प्रॅक्टिशनर मित्रासारखा जर असेल, तुला काय होत नाही जा म्हणणारा डॉक्टर असेल, तर त्याची मानसिकता त्यात जराशी सुधारते आणि तो बरा होण्याच्या मार्गाला लागतो. एखादा डॉक्टर असा असतो फारच शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारा, म्हणजे त्या डॉक्टरची चूक आहे असं नाही, त्याची सिस्टीम ती आहे. काय सिस्टीम आहे की पुढं काय व्हायला नको, मग काळजी करायला नको उगाच. दुसरं असं आहे की हल्लीच्या काळामध्ये स्वतः डॉक्टरवर सुद्धा काही जबाबदारी पडता कामा नये. सगळे कायदे कानून बदलत चाललेले आहेत.
आणि मग त्याला असं भीती वाटत असते. तेव्हा एकदा त्याला जर उद्या काय झालं तर वेळेत तुम्ही लक्ष दिलं नाही म्हणून तो एखाद्या त्याला म्हणतो की अरे जरा दिसतंय त्याच्या चेहऱ्याला आटे पडतात, तेवढाच मानसिकता बिघडायला सुरू होते. ओके. चेहऱ्याला आट्या पडतात आणि तो म्हणतो की जरा इथं जा तू आणि त्याला एक्सरे काढून एक्सरे काढला म्हणजे एक्सरे काढणे म्हणजे त्याला काय झालेलं नसतं असतं असं नाही 70%. पण एक्सरे काढणे हे सुद्धा भयाची सुरुवात होती. बरोबर. म्हणजे आता मला फ्रॅक्चर झालं तर मग त्याच्यामुळे सोशल हेल्थचं बिघडतं, म्हणजे मानसिक हेल्थ बिघडतं, शारीरिक हेल्थ बिघडलं लागल्यानंतरच. ओके. मानसिक हेल्थ बिघडलं डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर, आणि सोशल हेल्थ केव्हा बिघडलं, जर त्यांना फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर ऑर्थोपेडिक जावं लागेल. ऑर्थोपेडिक गेल्यानंतर तो प्लॅस्टर घालेल आणि मी उद्या कामाला जाऊ शकणार नाही. समजा तो जर टेम्पररी असेल, विचार करा, आणि तो रोजगारावर असेल तर माझे रोजगार थांबला आणि माझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम सुरू झाला. इथं हे तिन्ही हेल्थ ह्या इन्व्हॉल्व्ह होतात. आणि हा हेल्थ इन्व्हॉल्व्ह होते ही मानसिकता ही. आणि पूर्वीचा काळ कसा होता, पूर्वीचा काळ आमच्या 25 वर्षाचा होता की आम्ही ज्यावेळेस आता माझी 70 क्रॉस झाली आणि त्यावेळेला आम्ही लहानपणी होतो 25 वर्ष, आम्ही उत्तरेश्वरला राहत होतो. तर उत्तरेश्वरला कसं की सगळं अलबेल होतं. गावाकडे गेलं तर जॉईंट फॅमिली होती, फार कोणाची काळजी नसते, टेन्शन नसायचं. घरचं गावाकडचे डॉक्टर असायचे ते पण फार काय घाबरून सोडणार होते, त्यावेळेस एक्सरे सुविधा नव्हत्या. आज काय झालं की एक सुविधा ही सुद्धा मानसिकता बिघडवण्याचं कारण झालेलं आहे. आणि पूर्वी सुविधा नव्हत्या, म्हणजे सुविधा असाव्यात माझं म्हणणं आहे, काही वेळा खरोखरच असाव्यात, पण त्या फायदेशीरही ठरावल्यात आणि तोट्याशी होऊ लागल्यात आणि त्यामुळे भयाचे वातावरण तयार होतं. श्रोते हो, काही क्षणाचा विराम घेऊया, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. चहा घ्यायचाय तर मग सलगर माधुरी कॅफेमध्ये, कोल्हापूर पन्हाळा रोड, केरली फाट्यानजीक. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल. सलगर माधुरी कॅफेमध्ये चहा सोबत गुळाचा चहा, स्पेशल कॉफी, सरबत, मसाले ताक, भाकरवडे, क्रीम रोल, बिस्किटे, टोस्ट, सगळं काही सलगर ब्रँडचे उत्पादन. मस्त आणि चविष्ट पदार्थांचा अनोखा संगम म्हणजे सलगर माधुरी कॅफे. संपर्कासाठी पत्ता माधुरी दळवी जाधव, 99 23 85 57 29. आरोग्य मंत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर सर, लोकांची मानसिकता का ढळते, आता काय नेमकं त्याची कारण? मानसिकता ढळण्याचं कारण असं आहे की एक म्हणजे रोजची कटकट वाढलेली आहे, आर्थिकता बिघडलेली आहे, सामाजिकता बिघडलेली आहे, उद्या काय होईल सांगता येत नाही, कोणाच्या मुलाची नोकरी मिळाली नाही मुलाला, कोणाची मुलगी असते ती मानसिकदृष्ट्या चांगली नाही, कोणाचं लग्न ठरलेलं नाही, कोणाचं लग्न ठरलेलं आहे, कोणाचं लग्न ठरल्यानंतर लग्न व्यवस्थित पार पडत नाही. हे मानसिकता बिघडायचं कारण आहे. अनावश्यक गोष्टींचा परिणाम स्ट्रेस, म्हणजे सगळ्यात काय मेंटल स्ट्रेस. ओके. हा मेंटल स्ट्रेस हे सगळ्यात प्रमुख कारण आहे. आणि स्ट्रेस नंतर शरीरातलं व्हायब्रेशन बदलते. त्याच मानसिक ही जी आता नकारात्मकता आपल्या शरीरामध्ये येते त्याचा शरीरावर कशा पद्धतीने परिणाम होतो? त्याचा परिणाम असा आहे की थोडक्यात सांगायचं म्हणजे की हॅनेमॅननं फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे याच्यात. हॅनेमॅनचं एक पुस्तक आहे, मी आज यातलं या ऑर्गॅनन आहे. ऑर्गॅन म्हणजे होमिओपॅथीचं बायबल आहे किंवा आपल्याकडची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये जशा ओव्या आहेत त्याच्या प्रत्येक ओव्यावर आपण निरूपण करू शकतो. त्या ह्याच्या 292 ओव्या आहेत. म्हणजे आजार का होतो, डॉक्टर कसा असावा, आजार कोणता व्हावा, पेशंटला डॉक्टर आजारासाठी काय ट्रीटमेंट दिली पाहिजे, कुठल्या लेवलला आजार पोचलेला आहे त्या लेवलला कुठली ट्रीटमेंट दिली पाहिजे, इथंपर्यंत चर्चा करून त्या मानसिक आजार आणि जर आपण बरं करू शकलो तर इतर कोणत्या उपयोगाने त्याचा हे करता येईल, म्हणजे मॅग्नेटिक हे करता येईल, मेस्मेरिझम करावं लागेल की ॲक्युपंक्चर करावं लागेल की बाथ करावं लागेल की मसाज करावं लागेल जिथं जिथं आहे, की तो फिजिओथेरपी करावी लागेल, ह्याचा सगळ्याचा उपाय आहे 292 एफोरिझममध्ये केलेला आहे. बरोबर. आणि हे त्यांचं मार्गदर्शन तत्वाचं फार मोठं पुस्तक आहे. त्यावेळेस सुरुवातीला आजार हे सांगताना ते करतात की आजार हा शरीर डायनमो आहे. मी आता बोलतो हे डायनमो आहे, माझ्यात काय आहे ती चैतन्य शक्ती आहे. तुम्ही ऐकता ही सुद्धा चैतन्य शक्ती तुमच्यातली आहे, ही तुम्ही ग्रहण करायला आहे, ही सुद्धा एक शक्ती आहे म्हणून तुम्ही ग्रहण करायला आहे. त्याचा चायनीजमध्ये ची म्हणतात, होमिओपॅथीमध्ये व्हायटल फोर्स म्हणतात किंवा प्रिन्सिपल म्हणतात, आणि नेहमीच्या अध्यात्मामध्ये चैतन्य शक्ती म्हणतात. ही चैतन्य शक्ती इलेक्ट्रिसिटी आहे. म्हणजे आपण म्हणतो की आपण बॅटरी टॉर्च आणतो तर टॉर्चमध्ये आपण सेल घालतो, त्याला 2 टाईपचे सेल्स असतात, एक चार्जेबल सेल आणि नॉन चार्जेबल सेल.
चार्जेबल नॉन चार्जेबल असतात त्याचे आयुष्य संपतं, बरोबर. तेव्हा ती टाकून द्यावी लागते. चार्जेबल सेल जर घातला तर ज्यावेळा ती चार्ज होत नाही त्यावेळा त्याला चार्ज करता येतं. म्हणजे जेव्हा तो त्याची मानसिकता आणि शारीरिकता बिघडते तेव्हा ती चार्ज करता येते, म्हणजे औषधानं ती चार्ज करता येते. लोकांना पटवून किंवा हे करता देऊन समुपदेशन करून सुद्धा ती चार्ज करता येते. आणि एक दिवस असा येतो की सर्व उपाय ठरतात आणि मग ती चार्ज होत नाही. त्यावेळा ही व्हायटल शक्ती आहे, ती शक्ती पूर्ण जे लोप पावती आणि त्यावेळा तो माणूस राहत नाही, ते प्रेत राहतं, डेथ. तर डेथ होताना, डेथ होण्यापूर्वी जेव्हा देवाने सगळ्या सोयी केलेल्या आहेत, ती चार्जेबल बॅटरी दिलेली आहे आपल्याला. चार्ज बॅटरी दिलेली नाही. चार्ज बॅटरी दिली असल्यामुळे डॉक्टरकडे जायचं काय कारण नव्हतं. चार्जेबल बॅटरी दिली असल्यामुळं मग हे व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, हे जो समतोल असतो तो समतोल जोपर्यंत साधला जातो त्यावेळेला आपल्याला वी आर नॉट अवेअर. आता मी बोलायला नाही तर माझ्या या विषयावर लक्ष आहे, केंद्रित आहे की मी काय बोलायचं, तुम्ही प्रश्न विचारायला आहे आणि मग काय उत्तर द्यायचं, हे एवढाच भाग माझा आहे की मला माहित नाही की आय एम नॉट अवेअर ऑफ माय बॉडी, आय एम नॉट अवेअर ऑफ माय प्रॉब्लेम्स ॲट होम. माझ्या घरचे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल माझे कंप्लीट आहे. आमचे मित्र भोईटे आहेत, ते तर सूत्रसंचालन करतात. सूत्रसंचालन करतात, त्यांना अनेक तक्रारी आहेत, त्यांच्या अनेक मानसिक तक्रारी आहेत. मग ते काय करतात, त्यांना जेव्हा बोलवतात त्यांना सरस्वतीनं एक त्यांच्या जिभेवर एक एवढं हे दिलेलं आहे, शक्ती दिलेली आहे की ते त्या स्टेजवर झाल्यानंतर ते पूर्ण त्यांच्यात स्फुरण पावतं. आणि मग आजारी असताना सुद्धा 50 वेळा त्यांना बाथरूमला जावं लागत असताना, 50 वेळा त्यांच्या संडासातून रक्त पडत असताना सुद्धा ते त्यावेळेला त्यांना रक्त पडत नाही, काय होत नाही. त्यामुळे त्यांची म्हणजे ते आरोग्य, दॅट इज मेंटल हेल्थ. आणि ती ऑक्युपेशनल ॲम्युलेशन म्हणतात. म्हणजे ऑक्युपेशन म्हणजे आपण जे करतो त्यामुळे आपल्याला विसर पडतो. केव्हा पडतो की जेव्हा की आपलं त्यात टोटल 100% कॉन्ट्रीब्युशन असेल तेव्हाच. बरोबर. आता मग मला असं म्हणायचं की आता हे सांगितलं आपण की त्यासोबतच आता हे आजार जे वेगवेगळे होत आहेत, ते सध्या विविध आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. मग सध्या प्रचलित असणाऱ्या उपचार पद्धती ज्या आहेत त्याबद्दल तुमचं मत काय? प्रचलित उपचार पद्धतीमध्ये आता काय की थोडंसं डिटेलमध्ये जावं लागेल. उपचार पद्धतीपेक्षा होतंय काय माणसाला हा महत्वाचं आहे. आजार हे 2 स्वरूपात पडतात, एक अचानक होणारा आजार आणि दीर्घमुदतीचा आजार. अचानक होणारा आजार म्हणजे मी मग सांगितलं की पडलंय आणि लागणं आणि दक्कमदक बरी न होणं असा तात्पुरता आजार आहे, पण अचानक होणारा आजार आहे. म्हणजे काय झालं की जेव्हा तुमच्यात बिघाड व्हायला सुरू होतो त्यावेळेला तुमचे इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स बिघडायला लागतात. इलेक्ट्रिक व्हायब्रेशन्स मधून काय होतं की पहिला इलेक्ट्रिसिटी चेंजेस होतात, विद्युत चेंजेस होतात. विद्युत चेंजेस झाल्यानंतर मग केमिकल चेंजेस होतात आणि त्या केमिकल चेंजेस तुमच्या टिश्यूवर काम करतात. त्या टिश्यूवर काम करताना मग मोठ्या आजाराची सुरुवात होते. मग टिश्यूवर काम करताना समजा आता 2 आहेत की 2 भाग आहेत. मी आता सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट आपलं कुठलं आहे की माइंड आहे, तो मनोविकार. दुसरं गव्हर्नमेंट कुठलं आहे की बाकी सगळं स्टेट. त्या स्टेटमध्ये सगळ्यात प्राईम चीफ मिनिस्टर कोण आहे तर पोट आहे. सो इथं तरी बिघडतंय नाही तर इथं तरी बिघडते आणि सुरुवात इथं तरी होते नाही तर इथं तरी होते. मग पोट म्हणजे कसंही खावा, कसंही राहावा, कसंही झोपा, कसंही करा आणि नंतर मग त्यामुळे होणारे आजार हे सुरुवात होती आजाराची. त्यात मग ॲक्यूट आजार होतात आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे क्रॉनिक आजार होतात. पोटाचा विकार म्हणजे काय की पोटात जखमा होणे, पोटात अल्सर होणे, पित्त सारखं वारंवार होणे, सारख्या वारंवार भजी खाणे, वाटेल तसं खाणे, टायमात न खाणे, वेळेवर न खाणे. उदाहरण सांगितलं तर साधी गोष्ट आहे की जे आहे ना शरीर हे ठराविक तापमानाच कार्यरत असतं. प्रत्येक धर्मामध्ये की आरोग्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यात काय त्याला महत्व आहे. परंतु जैन धर्मामध्ये 7च्या आत जेवा म्हणून सांगितलंय. 7च्या आत जेवा म्हणून सांगितलं. तर 7च्या आत जेवायचं म्हटल्यानंतर काय होतं की सूर्यास्त झाल्यानंतर जेवू नये. म्हणजे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत चलवणी आहे. सूर्य नसता तर आपली सृष्टीत जन्माला आली नसते. सूर्य आहे म्हणून तर सगळं चालू आहे. मग सूर्य आहे तोपर्यंत पचनक्रिया चांगली आहे म्हणून सूर्यानंतर जेवायचं नाही हे त्यांनी धार्मिकदृष्ट्या सांगितलं. का लोकांना पटेल असं नाही. सकाळी लवकर उठा. 2 अंतर जेवणामध्ये अंतर ठेवा. आपल्याला सांगितलं की 2 अंतरावर जेवण का की अन्न पचायला ठराविक वेळ लागतो. ही बदलती जीवनशैली आहे त्यामुळे आजार होतो. आजार म्हटला की ॲक्यूट आजार आहे, क्रॉनिक आजार आहे. मग पोटाचा अल्सर झाला, मग पुढं त्याची अनुवंशिकता आली. अनुवंशिकतेत एखाद्याला मोठा आजार होण्यास संभव असेल, वडिलांच्याकडून आई मुलांच्याकडं, मुलांच्याकडून नातवाकडं ट्रान्सफर झालेला आजार,
तर हा जो ट्रान्सफर झालेला आजार आहे, मग वडिलांच्याकडे जर कॅन्सरसारखा आजार असेल, वडिलांच्याकडं किंवा आजोबांच्याकडे TB सारखा आजार असेल, ट्युबरक्लोसिस, तर हे झालं की तो जन्माला येतानाच ती जमीन आहे की नाही, ती सॉईलच दोषी घेऊन जन्माला येतो. आणि तो दोषी घेऊन जन्माला आल्यानंतर त्याचा आजार हमखास व्हायलाच होतो. त्याला जर योग्य ट्रीटमेंट वरवरची जर उपचार झाला तर तो डिफिकल्ट आजारात जातो आणि मग त्याची बॅटरी नको त्याला वापरली जाते. तेच मला विचारायचं होतं की ही जी उपचार पद्धती आहे म्हणजे ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी याच्यामध्ये नेमका फरक आहे. म्हणजे ॲलोपॅथी सांगायचं असं आहे की ॲलोपॅथी ही बिझनेसमॅन्स पॅथी आहे. बिझनेसमॅन पॅथी म्हणायची की प्रोफेशनल पॅथी आहे. की आत्ता तुला गुण आलाय ना, आत्ता तुला झालं तर काय असून दे, तुला मी हे औषध देतो. आता हे रिपोर्ट्स असे आहेत, त्या रिपोर्टवर झटपट तुला हे देतो आणि तुला लगेच कामावर जायला पाहिजे. त्यात असा विचार केला जाईलच असं नाही. मी म्हणत नाही की सगळे डॉक्टर्स ॲलोपॅथिक चुकीचे आहेत, पण सिस्टीमच तशी आहे. त्या सिस्टीमला शिकलेला माणूस हा तशा पद्धतीचं उत्तर देणार. कारण त्याचं कारण मीमांसा जर ट्रीट केली नाही, तुम्ही वरवरचं असं झालं, पित्तासाठी जर तुम्ही अँटॅसिड देत असला तर अँटॅसिड दिलेल्या गोळीमध्ये सुद्धा साईड इफेक्ट आहे, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं काही. मग कॉन्स्टिपेशनसाठी गोळी, मग ह्याची गोळी, त्याची गोळी. मग कॉन्स्टिपेशन झाला, मग कॉन्स्टिपेशन झाल्या मुळव्याध सुरू झाली, रक्त पडायला लागलं, त्याची गोळी, कोणताही सुरू झालं, सगळं इम्बॅलन्स सुरू झालं. त्याचे साईड इफेक्ट खूप आहेत. त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. असं नाही एखादं तज्ञ म्हणतील हे काय सांगतात. आपल्याला त्यात पडायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे की व्हाय, कारण काय होतं त्याचं, आजाराचं कारण काय. तर या मग अल्सर होऊ शकतो, मग त्यात कॅन्सर होऊ शकतो, पोटाचा ट्युबरक्लोसिस होतो, पोटाचा, हे सगळे जे मोठे मोठे आजार आहेत हे सप्रेशनमुळे होतात. आणि त्यामुळं आणि त्या होमिओपॅथीचा प्लस पॉईंट काय की होमिओपॅथी सिमिलर डिझीज म्हणजे काट्यानं काटा काढणे. आणि हे मान्य कुणी केलं आहे, ज्या हिपोक्रेटिस ओथ ज्याचा घेतला त्या हिपोक्रेटिसनं सुद्धा मान्य केलेलं आहे. म्हणजे ॲलोपॅथीमध्ये ज्यांना आपण मेडिकल MBBS झाल्यानंतर किंवा हे झाल्यानंतर जो ओथ शपथ घेतली जाते, ती शपथ सुद्धा हिपोक्रेटिस ओथ आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा आहे सुश्रुत आहे, सोक्रेटिस, गॅलेन, चरक यांनी सांगितले की आजार जर बरा व्हायचा असेल तर सिमिलर येणार तो बरा होऊ शकतो, विरुद्ध औषधानं बरा होऊ शकत नाही. मग हा विरुद्ध प्रकारचा आहे की आता पित्त झालं अँटीऍसिड द्या, किंवा पेन झालं तर पेन रिलिव्हर द्या. मग हे पेन रिलिव्हर देताना, अँटीऍसिड देताना त्याचा विचारच होईल असं नाही की व्हाय दॅट इज पेन. अदरवाईज जर व्हायचं कारण सापडलं नाही आणि कारणावर ट्रीटमेंट झालं ते वारंवार होत राहणार आणि वारंवार तुम्ही औषध घेत राहणार. आणि वारंवार औषध घेतल्यामुळे औषधाचा पहिला आजार, औषधांचा आजार आणि आजारावर आजार म्हणजे थप्पीचा आजार, आणि मग माणूस त्या चक्रात सापडतो. आणि होमिओपॅथीमध्ये काय फरक आहे, तर सुरुवातीला जर अचूक औषध दिलं त्याची प्रतिकारशक्ती इतकी वाढते की तो बऱ्याच वेळा पुढं जात नाही त्याचा आजार. इव्हन हेरिडिटी आजारमध्ये सुद्धा होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत. प्रेक्षक हो, आता आपण डॉक्टर सरांशी वेगवेगळ्या आजारांच्या बद्दल बोललो, म्हणजे आजारांच्या कारणांच्या बद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. या पुढच्या भागामध्ये आपण वेगवेगळे आजार आणि त्याच्यावरती होमिओपॅथी ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते त्याबद्दल जाणून घेणार आहोत. याच ठिकाणी आजच्या भागामध्ये थांबूया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी तुमची सोनाली पाटील आणि हे चॅनल आहे स्पीड न्यूज 24. तेव्हा लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. काय कळलं काय? धन्यवाद.